आषाढ महिना चालू झाला की सगळ्यांच्या घरामध्ये एकच गडबड असते, ते म्हणजे कापण्या. मस्तपैकी पावसाळ्यामध्ये गरम गरम चहाबरोबर अशा कापण्या खायला कोणाला आवडणार नाही, आणि त्या मस्तपैकी खुसखुशीत अशा. तर कधी न केलेल्या, कधी न पाहिलेल्या अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी चवदार आणि परफेक्ट प्रमाणामध्ये, अचूक प्रमाणामध्ये आपण आज कापण्या करणार आहोत. आणि अगदी वयस्कर माणसांना देखील खाता येईल, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा कापण्या आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे. तो योग्य प्रमाणामध्ये आपण गूळ घेणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटी घेतलेली आहे, आणि या वाटीप्रमाणे आपण 1.25 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ हा फोडून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता गूळ आपण टाकून घेऊया. गूळ हा किसून घेतला तरी चालू शकतो, पटकन विरघळला जातो. आता यामध्ये आपण 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. तर यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकणार आहोत. तर आपल्याला जास्त पाणी इथे वापरायचं नाही. 1 वाटी पाणी बस होऊन जातं. तर पाहू शकता. आणि गुळ आपल्याला जास्त पाक वगैरे करायचा नाही, फक्त गुळ हा विरघळून घ्यायचा आहे. तर थोडासा आता आपण ढवळून घेऊया, आणि अगदी पाहता क्षणात 2 मिनिटामध्येच गुळ हा विरघळला जातो. आता हे गुळाचं मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला वाफ लागणार नाही. आता गुळाचं पाणी थोडंसं थंड झालेलं आहे. आता ते गाळून घेऊया. गुळामध्ये जर कचरा वगैरे असेल तर मग वरती गाळणीमध्ये राहतो. तो गुळामध्ये काही काही वेळेस बारीक बारीक खडे देखील असतात, त्याच्यामुळे गुळाचं पाणी हे गाळूनच घ्यायचं, आणि कचरा देखील असतो. तर पाहू शकता वरती चाळणीमध्ये अशा प्रकारे बारीक असा कचरा आहे, तो दिसत देखील नाही आहे, पण त्यामुळे कापण्यामध्ये कचकच लागू शकते, त्याच्यामुळे आपण गाळून घेतलेलं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ देखील हे मोजून घेतलेलं आहे, आणि आपण जसं चपातीसाठी पीठ आणतो दळून, त्याच पद्धतीमध्ये हे चाळलेलं पीठ आहे. आता या वाटीप्रमाणेच आपण 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता इथे परातीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे, आणि आपल्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 2 जिन्नस वापरणार आहे. तर यामध्ये पाहू शकता जी वाटी आपण घेतलेली आहे त्या वाटीप्रमाणे आपण इथे चतकुर हिस्सा इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि अजून एक जिन्नस म्हणजे रवा घेतलेला आहे. रवा हा बारीकसरच वापरायचा आहे. जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा. आणि यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे 1 चमचा, आणि थोडंसं एक बारीक चमचा जिरी मोहरीचा जो चमचा असतो आपला, तो बारीक चमचा आपण इथे मीठ वापरणार आहोत, किंवा चिमूटभर मीठ टाकलं तरी चालू शकतं. आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं मोहन टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कडकडीत मोहन टाकून घेऊया. मध्ये थोडासा खड्डा करूया आणि मोहन टाकून घेऊया. तर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पीठ मिक्स करून घेऊया, आणि थोडंसं तेल थंड झालं की मग आपण हाताने मिक्स करणार आहोत. तर हे जे मोहन घातले आहे ते गव्हाच्या पिठाला प्रत्येक कणाकणाला हे ते मोहन जे आहे ते लागलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे कापण्या ह्या आपल्या छानपैकी खुसखुशीत होतात. तर आता चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेतलं आहे. आता हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया. तर थोडासा वेळ द्यावा लागतो या गोष्टीसाठी. छानपैकी हाताने पीठ कुस्करून घ्यायचं, म्हणजे सगळं मोहन एकसारखं सर्व पिठाला लागलं जातं. आपलं पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे. आता याप्रमाणे जर हातामध्ये मुटका तयार झाला तर आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचं. आता यामध्ये आपलं गुळाचं पाणी आपल्याला टाकायचं आहे. थोडं थोडं करून आपण यामध्ये गुळाचं पाणी टाकणार आहोत, एकदम टाकायचं नाही आहे. आपण जरी योग्य प्रमाणामध्ये सर्व काही जरी घेतलं असलं तरी गुळाचं प्रमाण हे जास्त होऊ नये, म्हणून थोडं थोडं करूनच आपण हे पीठ भिजवायचं आहे. थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करत आहे. अंदाज घेऊन आपल्याला गुळाचं पाणी येथे टाकायचं आहे. आता आपण थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया. तर यामध्ये तुम्ही सुंठ, विलायची पावडर किंवा बडीशेप थोडीशी बारीक करून देखील टाकू शकता स्वादासाठी. यामध्ये स्वाद खूप छान लागतो बडीशेपचा देखील. पण यामध्ये मी सुंठ आणि विलायची पावडर टाकणार आहे. थोडीशी बारीक कूट करून घेतलेली आहे, आणि गाळणीच्या साहाय्याने चाळली आहे, आणि त्याचा बारीक अशी पावडर यामध्ये टाकणार आहे. तर आपण जेवढं गुळाचं पाणी केलं होतं तेवढं यामध्ये लागलेलं आहे आपल्याला. आता व्यवस्थित आपण सर्व पीठ हे मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आता आपण सुंठ, विलायची पावडर 1 चमचा टाकूया.
आता तेलाचं मोहन जे आहे आणि गुळाचं पाणी हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पीठ हे अजिबात परातीला चिटकणार देखील नाही. आता आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि परातीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आणि हाताला देखील पीठ अजिबात चिटकत नाही मोहन व्यवस्थित असलं तर आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे 20 मिनिटासाठी, म्हणजे रवा छानपैकी फुलून येईल. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया. नुसत्या जर गव्हाच्या पिठाच्या केल्या तर पिठाला नाही भिजवलं तरी चालू शकतं, लगेच कापण्या केल्या तरी चालू शकतं, परंतु आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला 20 मिनिटं तरी हे पीठ भिजवायचं आहे. आणि अशाच पद्धतीमध्ये मळून घ्यायचं आहे. तर 20 मिनिटं झालेले आहेत. आपलं पीठ येथे पाहू शकता छानपैकी फुललं आहे आणि रवासुद्धा आपला चांगला भिजला गेला आहे. तर हे पीठ आता आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे. आता त्यातला गोळा आपण काढून घेऊया आणि पोलपाटावरती लाटून घेऊया. कोणत्याही प्रकारची पिठी किंवा तेल वापरायचं नाही आहे, अजिबात पोलपाटाला चिटकत नाही. तर सगळीकडून व्यवस्थित अशी लाटी आपण लाटून घेऊया. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे प्रमाण घेऊन अशा प्रकारे पीठ तयार करून अशा कापण्या करून पहा. तर वरतून आता आपण थोडीशी खसखस घालूया. आणि पुन्हा एकदा आपल्याला लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे जेणेकरून खसखसी व्यवस्थित चिटकून बसेल. आणि या कापण्या तुम्ही फिरकीच्या चमच्याने किंवा दातऱ्यांचा चाकू असतो त्याने देखील कट करू शकता. तर इथे मी दातऱ्यांचा चाकू घेतलेला आहे, त्याच्या साहाय्याने मी कट करणार आहे. तर तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता आवडीनुसार. तर इथे पाहू शकता छानपैकी आकार दिलेला आहे. आता या साईडचे जे कडा आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारख्या कापण्या व्यवस्थित दिसतील. आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. तेल जास्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही आहे. एक कापणी आपण टाकलेली आहे आणि ती वरती अशी फुगून वरती आली की इतपतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर सर्व कापण्या आता आपण यामध्ये टाकून घेऊया. तर थोडं लहान आणि मोठा गॅस करून आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत. तर कापण्या ह्या तळताना जास्त लालसर रंगावरती पण तळायच्या नाही आहेत, कारण काय कापण्यांचा कलर कढईमध्ये तेलामध्ये जो दिसतो त्याच्यानंतर ताटामध्ये काढल्यानंतर त्याचा कलर जास्त डार्क होतो. त्याच्यामुळे व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आणि मस्तपैकी अशा आतपर्यंत शिजल्या जातील किंवा आतलं पीठ हे कच्चं राहणार नाही इतपत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलरवरती. जास्त पण असा गोल्डन कलर आपल्याला आणायचा नाही आहे. तर आलटीपलटी करून आपण ह्या छान तळून घेऊया. तर पाहू शकता छानपैकी कलर यायला लागलेला आहे आणि छान फुगल्या जातात या आणि खाताना खूप छान लागतात. मस्तपैकी खुसखुशीत अशा तोंडात टाकल्यावरती लगेच विरघळतात, इतक्या छान होतात. तर या गुळाच्या कापण्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आषाढ महिना आहे, प्रत्येकजण कापण्या हे करत असतो आणि पाहू शकता मस्तपैकी खुसखुशीत अशा कापण्या होतात. छानपैकी जाळी पडते आतमध्ये. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कापण्या एकदा तरी करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.